हाय, हॅलो, नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज नंबर आहे पापडांचा. तर इथं मी पापडाचे पीठ घरीच गिरणीमध्ये दळून घेतलेलं आहे. ते म्हणजे उडदाची डाळ घेतलेली आहे पावशेर आणि पाऊण किलो ही मुगाची डाळ घेतलेली आहे आणि छान असं बारीक फाईन पीठ दळून घेतलेलं आहे. म्हणजे 0 नंबरची चाळण असते बॉक्स गिरणीमधली, त्यावरती मी हे सर्व पीठ दळलेलं आहे घरीच. आणि दळून झाल्यानंतर सकाळ सकाळ सगळं घरातलं काम आवरलेलं आहे आणि मळलेलं आहे पीठ. त्यामध्ये रेडीमेड एक रामबंधू मसाल्याची पुडी मी टाकलेली आहे. घरचा कोणताही मसाला मी वापरलेला नाही. मीठ देखील मी ह्या पिठामध्ये टाकलेलं नाही आणि छान असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. त्यानंतर तर तुम्ही पाहिलं असेल, मळल्यानंतर मी तेलाच्या पुड्यामध्ये भरून ठेवलं होतं आणि ते चिचून घेतलेलं आहे, कारण घट्ट खूपच पीठ झालेलं होतं. आणि त्यानंतर आम्ही मायलेकीने असे दोघींनी पापड बनवून घेतलेले आहेत. जसे आम्हाला येतील तेवढ्या आकाराचे आम्ही पापड बनवलेले आहेत. आणि पापड बनवताना सुरुवातीला तर खूपच खाली असं पीठ लागत होतं, कारण पापड पुढं सरकत नव्हते घट्ट पीठ असल्यामुळे. तर अशी आयडिया केलेली आहे, तेलाचे पुडे कापून घेतलेले आहेत आणि ते पेपर लाटण्यासाठी वापरलेले आहेत. तर अशी पद्धत वापरल्यामुळे पापड खूपच पटपट असे उरकलेले आहेत. तुम्ही कधीतरी ट्राय करून बघा. 2 प्लॅस्टिकचे कागद वापरून पापड लाटा. पापड चिटकतही नाहीत आणि खूप फास्ट उरकतात पण, आणि एकदम पातळ पण होतात आणि टाकायलाही आपल्याला खूप इझी जातं. तर चला, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.